महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। राज्य सरकारमधील कलंकित भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र रामकिशन धर्मे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आयोजित केलेल्या या निदर्शनात शेकडो शिवसैनिक व महिला पदाधिकारी कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या। या आंदोलनकर्त्यांनी आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला। सरकारमधील कलंकित व भ्रष्ट मंत्री हे बेताल वक्तव्य करत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांसह नागरिकांच्या भावनांना ठेच पोहोचते आहे। परंतु सरकारद्वारे आवाज उठवून सुद्धा या मंत्र्यांच्या विरोधात काडीमात्र कारवाई होत नाही हे वास्तव आहे, असे मत शिवसेनेच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे केली आहे। दरम्यान या आंदोलनात माजी सभापती गंगाधरराव आणेराव, रामनाना खराबे, पंढरीनाथ घुले पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी सहभागी होते। सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि परभणी जिल्ह्याचे आमचे नेते खासदार बंडू जाधव साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते। या आंदोलनाद्वारे आमची ही मागणी आहे की जो अंडरवेअर बन्यांवर संजय शिरसाट जे आहेत मंत्री, ते सिगारेट ओढत त्यांच्या बेडरूम मध्ये पैशाची बॅग होती, ती पैशाची बॅग सामान्य माणसाच्या टॅक्सची आहे आणि ते त्यांच्या घरामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना ते कर्जमाफी देत नाहीयेत आणि स्वतः म्हणजे टॅक्सचा पैसा सगळा घरामध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे। त्या मंत्र्याची हकालपट्टी झाली पाहिजे आणि डान्स बार जे ज्यांच्या आईच्या नावावर आहे तिथे 22 बारबाला सापडलेल्या आहेत, तर त्या म्हणजे तुम्ही एकीकडे लाडली बहीण आणता आणि एकीकडे तुमच्या डान्स बार मध्ये महिला नाचवता, हा कुठला आहे? म्हणजे त्यांचा एक राजीनामा घेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना म्हणजे ते हतबल झालेले आहेत, कारण की त्यांनी सरकारमध्ये समावेश करून घेतलेला आहे, ते हतबल झालेले आहेत, त्यांना राजीनामा त्यांनी घ्यायला पाहिजे। आमची या आंदोलनाद्वारे ही मागणी आहे की त्यांनी या भ्रष्ट मंत्र्याचा गोगावले साहेब जे अघोरी विद्या करत आहेत त्यांचा पण राजीनामा घेतला पाहिजे। आमची आज ती मागणी आहे। या